जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. कोणीतरी वाट बघतंय प्राणातून, कोणीतरी वाट बघतंय प्राणातून, म्हणून तर जाण्यात मजा आहे. कोणीतरी वाट बघतंय प्राणातून, म्हणून तर जाण्यात मजा आहे. कोणीतरी ऐकत असतं हृदयातून, म्हणून तर गाण्यात मजा आहे. हृदयातलं गाणं हृदयातून ऐकणाऱ्या माझ्या आदरणीय श्रोत्यांनो, आपल्याला मी मनपूर्वक अभिवादन करतो. ज्यासाठी मी इथे आलो आहे ते कारण मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या आरंभापासूनच सुरू झाले. एकाच वेळेला मला 2 हॉल बघता आले. म्हणजे काही वेळेला बघत्याला 1 हॉल बघता येणं भाग्य असतं, परंतु झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने ऐतीच कदाचित बाहेरच्या अडचणीमुळे एक वेगळी संधी दिली. आणि मी सांगतोय की जो आपला विषय आहे त्या विषयाची सुरुवातच मला अशी करायची आहे की अशा तऱ्हेच्या अडचणी येतात, त्या अडचणीतून निर्णय घेऊन मार्ग काढणं, इथेच विकासाला सुरुवात होते. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या आदरणीय अधिकाऱ्यांनी लगेच मार्ग काढला आणि आपण चक्क एका मोठ्या विशाल सभागृहात किती एकाग्रपणे जीवाचे कान आणि कानाचे डोळे करून इथे उपस्थित आहात. आदरणीय माझे कवी मित्र संदीपजी माळवी हे या ठिकाणी एका आदरणीय सर्वोच्च अशा अधिकार पदावर आहेत, पण त्याचबरोबर नवनिर्मितीचं बोट त्यांचं सुटलेलं नाही. आणि म्हणूनच ते जेव्हा जेव्हा निमंत्रण देतात तेव्हा तेव्हा एक वेगळा आनंद होतो. या ठिकाणी माझी आज ओळख झाली ती आदरणीय कल्पनाताईंची. एक उमेदीचं व्यक्तिमत्व की जे सचिव पदावर आहे, पण तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावर वाटतं की त्या उत्तम वाचकही असल्या पाहिजेत. आणि त्यामुळे इतर सर्व अधिकारी आणि ज्यांची नावं आता मी अगदी कमीत कमी वेळेत घेतले ते दोघेजण आणि सगळे पहिल्या रांगेतले आणि कुठल्याही रांगेतले सगळे आदरणीय अधिकारी मी मनापासून वंदन करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण अभिवादन करून स्वागत करू. पुढे जाताना मी एक कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीन, या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून ज्यांनी सतत माझ्याशी योग्य तो संवाद केला त्या आदरणीय शिल्पा निनाद नातू, त्यांचाही उल्लेख मी करीन. त्या उत्तम संवादक आहेत, वृत्तनिवेदक आहेत, कलावंत आहेत आणि त्यामुळे त्या निमंत्रणाला एक वेगळ्या तऱ्हेचा अर्थ आहे. मित्रहो, जगण्याची कला असं सूत्र दिलं आहे आणि इथे मी तुमच्या समोर असलेले आणि माझ्या मागे त्या फलकावर आणि आधी मला सांगितले त्यातून एक जाणवलं आहे की व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आहे. मी सगळ्या माझ्या प्रिय कर्मचारी मित्रांना, वेगवेगळ्या पदावर कार्य करणाऱ्या इथल्या सगळ्या श्रमिकांना, इथल्या सगळ्या उपस्थित अशा तऱ्हेच्या या प्राधिकरणातल्या सगळ्या रसिकांना सांगू इच्छितो की कार्यशाळा ही अशी वेगळी आयोजित करावी लागते, हा एक भाग्ययोग आहे. पण खरं तर जगण्याच्या कार्यशाळेतच आपल्याला जगणं कळतं. अगदी सोपं सांगतोय, संवादी. कदाचित असं वाटलं की नंतर काही विचारावं, काही चर्चा करावी, तरी पण थोडा वेळ मी थांबेन. मला जितका वेळ दिला आहे तो मला माहिती आहे, कारण नंतरही सेजल नातूंचं व्याख्यान तुम्ही ऐकणार आहात आणि त्या आल्या की मी योग्य वेळेला ते थांबेन. पु ल देशपांडेने एके ठिकाणी खूप छान म्हटलं आहे आणि पु ल हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे आणि नसेल माहिती समजा नवीन पिढीच्या कुणाला तर आत्ता कदाचित माहिती होईल, हरकत नाही. त्यांनी असं म्हटलं आहे, जिवंत राहणं आणि जगणं याच्यात फरक आहे.
जिवंत राहतं ते शरीर आणि जगतं ते आयुष्य. नुसतं टिकणं म्हणजे जगणं का? लोणचं टिकवलं जातं. तसं नुसतं मी 100 वर्षाचा झालो, 150 वर्षाचा झालो, मी वाढदिवस साजरे केले वयाचे, पण मनाचा वाढदिवस झाला का? मित्रांनो, जे कधीच मिळत नाही पुन्हा, वाक्य पुन्हा सांगतोय, जे पुन्हा कधीच मिळत नाही त्याचं नाव आयुष्य. रस्त्यात चुकलो तर युटर्न घेऊन मागे येता येतं की अरे चुकलो आपण, 4 किलोमीटर पुढे आलो, मग आपण युटर्न शोधतो आणि वळतो पुन्हा. पण मला तुम्ही सांगा, 30व्या वर्षी जर कळलं की अरे माझी वाट चुकली आहे, तर पुन्हा वळून 18 वर्षाचं होता येईल का? 50व्या वर्षी कळलं तर पुन्हा वळून 25व्या वर्षी आपण पोचू का? तुम्हीच डोळ्यांनी उत्तर देत आहे. आनंदाची गोष्ट की तुम्ही आता बोलायला लागलात माझ्याशी. हो करताय, नाही करताय, मान हलवताय, हेच तर संवाद आहे, हीच तर कार्यशाळा आहे. नुसतं वाहनाने वळणं वेगळं, पण प्रत्यक्षात आपल्याला वळता येत नाही. मी एक तुम्हाला घडलेली घटना सांगतो आणि मी जे सगळं सांगणार आहे ते घटनेतून सांगणार आहे. घटना घडलेल्या सगळ्या. मी ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये 35 वर्ष अध्यापक होतो, आपल्याला कळलं. ते महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं पुढे आहे. एकदा लुईसवाडीला मी रिक्षात बसलो आणि माझ्या महाविद्यालयाच्या गेटजवळ उतरलो. रिक्षा चालकाचे पैसे मी दिले आणि मी पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की रिक्षा काही हलायला तयार नाही. म्हणजे रिक्षा चालक रिक्षा सोडायला तयार नाही. मला वाटलं की चुकून मी पैसे कमी दिले की काय. घडली गोष्ट, चुकून मी पैसे कमी दिले की काय. मी मागे आलो, म्हटलं दादा माझं काही चुकलंय का? पैसे काही कमी दिलेत का? त्यांनी माझ्या बोलण्याकडे त्याच्या मनात नसताना दुर्लक्ष केलं आणि पटकन म्हणाला, तुम्ही इथे शिकवता? म्हटलं हो. का? आणि पुढे तो जे म्हणाला, मला ना कॉलेज आतून बघण्याची इच्छा आहे. आतापर्यंत अनेकदा मी कॉलेजच्या बाहेर अनेकांना सोडलंय, पण मला एकदा तरी कॉलेज आतून बघायचं. माझे डोळे पाणावले. मी त्यांना आत बोलवलं, सगळे वर्ग दाखवले, 5व्या मजलीची मोठी लायब्ररी दाखवली आणि ऐका, कॉलेज बघणारे डोळे मी बघत होतो, हरवलो होतो. मग स्टाफ रूम दाखवलं. सगळीकडे तो जत्रेत हरवलेल्या मुलासारखा बघत होता. मग कॅन्टीनमध्ये नेलं, चहा दिला त्यांना आणि मी म्हटलं, का तुम्हाला कॉलेज बघावंसं वाटलं आतून? पुढे आहे का? ते रिक्षा चालक दादा म्हणाले, माझी खूप इच्छा होती की एकदा तरी कॉलेजमध्ये जावं आणि वर्गात बसून शिकावं आणि BA व्हावं. माझ्या आई वडिलांनी पण स्वप्न पाहिलं, पण शिकण्याच्या वयात मी नको त्या संगतीला लागलो आणि मी 9वी 10वीलाच कॉलेज शाळा सोडली. ती सोडलीच. ज्यांच्या बरोबर मी वेळ घालवला ते मात्र शिकून मित्र इतके मोठे झाले की आता मला त्यांच्या घरात जाताना आज येऊ का विचारावं लागतं. आणि मग तो म्हणाला, सर एकच मला कळलं की शिकायची आणि घडायची वेळ पुन्हा येत नाही. हो मित्रांनो, त्याच्या बोलण्यात
मी शिकत होतो. तो माझा गुरु होता आणि मी विद्यार्थी होतो. त्यांनीच मला सांगितलं, कळते रे मज सारे कळते रे, आयुष्य मागे न वळते रे. ही कार्यशाळा कशासाठी आणि ज्या विभागात तुम्ही काम करता आहात तो विभाग माझ्या दृष्टीनं इतका नवा आणि इतका महत्त्वाचा आहे की मला असं वाटतं की तुम्ही केवळ झोपडपट्टी पुनर्विकास करत नाही तर आत राहणाऱ्या सगळ्या स्वप्नांचा विकास करणारे आहात हे तुम्ही लक्षात घ्या. ही भावना महत्वाची की नुसतं झोपडीचं रूपांतर ब्लॉकमध्ये करणं किंवा त्यांना उत्तम घरं बांधून देणं इतकंच या महामंडळाचं काम नाही आहे. तुम्ही स्वप्न जागी करता, तुम्ही स्वप्नांना सत्याचे पंख देता. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही एक झोपडी पुनर्वसित करता याचा अर्थ त्याच्यातली सगळी आयुष्य पुन्हा नव्याने जगायला भाग पडता. इतके तुम्ही मोठे आहात. आणि हे केवळ मी इथे आलोय म्हणून तुमचं कौतुक करत नाही. खरं सांगू, आम्ही खुर्ची टेबलवर काम करणारी किंवा केबिनमध्ये काम करणारी मंडळी तुमच्या जीवावर तर तिथे असतो ना. आमच्या कॉलेजमध्ये हिराबाई नावाच्या एक कर्मचारी होत्या. बघा विकास. आणि घरी कितीही चांगला चहा केला माझ्या तरी तो चहा हिराबाईने केल्यासारखा होत नव्हता. एकदा चुकून मी माझ्या पत्नीला म्हटलं, आज इथे ती नाही म्हणून बोलतोय, मी माझ्या पत्नीला म्हटलं चहा चांगला करतेस तू पण हिराबाई सारखा नाही. ती म्हणाली किती वयाचे आहेत. 22 गमतीचा भाग सोडा. एकदा मी हिराबाईंना विचारलं की काय हो, 2.5-3 तास लेक्चर घेऊन आल्यानंतर तुमच्याकडचा अर्धा कप चहा घेतला की सगळा शीड कुठच्या कुठे निघून जातो. काय घालता तुम्ही त्याच्यामध्ये एवढं? चहाची पावडर आणि साखर तर घालताच, पण अजून काय घालता? ती न शिकलेली वाटणारी बाई, शिल्पा मॅडम, शिक्षण कसं आहे पहा. डोक्यावर पदर, नऊवारी. अजूनही मला हिराबाई आठवतात, हिराबाई चोरगे. त्या पटकन मला हिराबाई म्हणाल्या, म्हटलं काय घालता तुम्ही अजून? त्या काय म्हणाल्या माहिती आहे? सर, त्यात मी माझं मन घालते, मन. हे कुठून आलं? हे वाक्य आलं कुठून? मित्रमैत्रिणींनो, कुठल्याही विद्यापीठाच्या शिक्षणातून आलो नाही, तर ते वाक्य आलं कामावरच्या तिच्या प्रेमातून. आपलं काम कुठलंही असो, मी वक्ता असेल तर वक्ता, मी तिथे शिपाई असेल तर शिपाई, मी क्लार्क असेल तर क्लार्क, मी सफाई कामगार असेल तर सफाई कामगार. कुठलंही काम आपल्याला नियतीने जे दिलंय ते विलक्षण आनंदात करणं हाच विकास होय. ही वाक्य कदाचित तुम्ही ऐकून आता चकित होताय. म्हणून आज मी तुम्हाला विनंती करतोय आत्ता की आपण जे कुठलं काम करता आहात आत्ता, त्या कामाविषयी आदर बाळगायला, रिस्पेक्ट बाळगायला या क्षणी सुरुवात करा. ते काम तुमच्यावर प्रेम करेल आणि आपोआपच कामच तुमचं एक सुंदर सुरेल गाणं होईल. हे होऊ शकतं. ही उदाहरणं मी देतोय ती तुमच्या जवळची. आमच्याकडे काम करणारी सखू नावाची एक घरात काम करणारी, काय म्हणूया त्याला, गृहमैत्रीण म्हणूया, ती होती. मला मोलकरणी शब्द आवडत नाही. त्या होत्या, सखू नाव होतं. ती झाडताना सुद्धा गाणं गुणगुणायची. भिंती पुसताना पण गाणं गुणगुणायची. कुठलंही काम करताना ती गाणं गुणगुणायची. म्हणजे गाण्याला शब्द वगैरे नाहीत, असे मजेत हो. एकदा मी तिला न राहून विचारलं, वयाने लहान होती म्हणून मी अरे तुरे करतो. एकदा मी सखूताईला विचारलं, सखूताई, तुम्ही झाडताना गाणं म्हणता, भिंती पुसताना गाणं म्हणता, भांडी घासताना गाणं म्हणता का?
आणि पटकन ती म्हणून गेली, गाणं म्हटलं ना सर की आपोआपच मी जे काम करते त्या कामाचं ओझं नाही होत. याचा अर्थ उद्या ऑफिसला गेल्यावर गाणंच म्हणायला लागा असा अर्थ नाही. इथं सगळे कर्मचारी गाणं म्हणतायत तर मला इथल्या सचिवांचा आणि अध्यक्षांचा सगळ्यांचा फोन येईल की सर काय बोलून गेला, सगळेच गात आहेत. केवळ हा विनोद नाही आहे, मनात तुम्ही तो आनंद घेतला पाहिजे. आणि पुढे जाताना सांगेन की व्यक्तिमत्व हा शब्द तुम्ही ऐकला असेल, इथे तर लिहिलं आहे, तुमच्या निमंत्रण पत्रात आहे, पण मी कुणाला हात वर करा म्हणणार नाही, कारण ही काही मी शाळा घ्यायला नाही आलो. पण व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय रे? व्यक्तिमत्व म्हणजे काय? एक 10 सेकंद मी तुम्हाला देतो, मला उत्तर नको, तुम्हीच विचार करा. व्यक्तिमत्व म्हणजे काय? थोडा विचार तुम्ही केला. आपण म्हणतो एखाद्याचं व्यक्तिमत्व छान आहे, प्रभावी व्यक्तिमत्व आहे. एखादा म्हणतो की सगळं ठीक आहे पण याच्याकडे पर्सनॅलिटीच नाही आहे. जिवलग मित्रमैत्रिणींनो, म्हणजे नेमकं काय? आता मी सांगतो. जमलं तर तुम्ही मनाच्या पानावर लिहून ठेवा. मी 2दा वाक्य का उच्चारतो? केवळ आज कार्यक्रम संपेपर्यंत दवण्याचा नाही आहे, आयुष्यासाठी आहे. दिसतो तो चेहरा. वाक्य पुन्हा उच्चारतो. अधिकाऱ्याने माझ्यावर रागावू नये, कारण मी त्यांच्याशी अधिक बोलतोय. दिसतो तो चेहरा आणि जाणवतं ते व्यक्तिमत्व. आता जाणवतो शब्द कळला, जरा अवघड शब्द वापरतो त्याच अर्थाचा, कळू द्या तर खरं. काय हरकत आहे नवीन शब्द कळला तर? हरकत आहे का? नाही ना. प्रतीत होतं ते व्यक्तिमत्व, प्रतीत. ऐकून ठेवा. कुठेतरी पेरलाय म्हणजे उगवेल. नुसतं जाणवतं नव्हे, प्रतीत. प्रतीत होणं म्हणजे त्याची अनुभूती येते. वा. मग दिसतो तो चेहरा. मित्रमैत्रिणींनो, चेहरा सगळ्यांना असतो पण व्यक्तिमत्व सगळ्यांना नसतं. मग आज अनेक जण माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत म्हणून मी एक विनंती करतो. चेहरा ते व्यक्तिमत्व हा प्रवास तर सुरू करायला लागूया ना. गाडीत तर बसा, प्रवास तर करा. काय होतं माहिती आहे का? प्रॅक्टिकल खरं मी सांगतो काय होतं ते. अनेक जणांना वाटतं आता काय सुरुवात करणार, आता वय गेलं. रोज एक विचार, आता 13 वर्ष उरली रिटायरमेंटला, मग किती फंड मिळेल, तोपर्यंत 8वं कमिशन येईल का, 9वं येईल का, ते काय रे तुझी किती वर्ष उरली, काढायचे दिवस कसे तरी. रागावू नका माझ्यावर, पण 2 तऱ्हेने आपल्याला व्यवसाय करता होतो. 2 तऱ्हेने की आपल्याला हे काम नेमलेलंच आहे ना, मग जीव लावून करूया ना. आणि दुसरं कसं, उरकायचं. मी आज हा नाही विचार केला. सभागृह आहे 800 जणांचं, माझ्यासमोर 80 जण आहेत, हा नाही विचार केला. मी विचार केला डोके मोजायचे नाहीत, मन मोजायची. मग मला हे फुल वाटायला लागलं. माझ्या डोळ्याने तुम्ही जर पाहिलं, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह सगळं भरलं आहे, मागचं फुल आहे, इथे गर्दी आहे, इथे गर्दी आहे, काहींना तर जागा नाही मिळाली, इथे बसलेत. असं मी मनात बाळगलं तरच सूर लागेल ना. आता जरा मी एक आणखी वेगळी गंमत सांगतो. 100% उत्तम ऐकताय का? मी छायाचित्रकारांना एक विनंती करीन, आमचे फोटो बरेच काढलेत, एकदा उत्तम ऐकणाऱ्या रसिकांचे फोटो काढा. कारण गाणारा गायक जसा गाताना सुंदर दिसतो तसा ऐकणारा श्रोता ऐकताना सुंदर दिसतो. हे सौंदर्य वेगळं आहे.
एक सौंदर्य असतं ब्युटी पार्लरचं. ब्युटी पार्लरमध्ये गेलं, हल्ली जे गाणे ना मस्कारा, माहिती आहे तुम्हाला? तो मस्कारा लावायचा, रूज छान दिसायचं. हे झालं ब्युटी पार्लरचं सौंदर्य. पण कायम टिकणारं सौंदर्य कुठलं? ड्युटी पार्लरचं. ब्युटी पार्लरचं सौंदर्य 3-4 तासामध्ये वाहून जाईल बेसिनमध्ये तोंड धुताना. पण ड्युटी पार्लरचं सौंदर्य आपला व्यवसाय संपल्यावर सुद्धा राहील. कारण कळतं, आज मी आत्मस्तुती करत नाही, मी अधिकारी मंडळींना गैरसमज करू नका. माझी ओळख जी इथे करून दिली मगाशी शिल्पाताईंनी आणि नंतरच्या मित्रांनी, ती नाही माझी ओळख. माझी ओळख जर कुठली असेल तर माझा विद्यार्थी माझी ओळख आहे. तो विद्यार्थी समोर आल्यानंतर तुम्ही म्हटलं पाहिजे, काय रे इतकी उत्तम भाषा, इतकी रसिकता, ऐकताना वा म्हणण्याची सवय, प्रवीण दवणेंचा विद्यार्थी का? तुला कसं कळलं? कळलं मला. ही ओळख. मुद्दा असा की आज शोधतो का आपण स्वतःला? एक अशीच घडलेली घटना सांगतो. बघा, मी मगाशी एक सांगितलेली लक्षात असेल, सखू नुसती लक्षात ठेवू नका, ती घटना लक्षात ठेवा. रिक्षा चालक लक्षात ठेवा, पण त्याचा चेहरा नाही, तो जे बोलला ते. आत पाहायचंय कॉलेज, त्याला विकास करायची इच्छा आहे. त्यानंतर तो मला भेटत गेला. तरी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये नंतर सुरू केलं. आता तो कुठेही माहिती नाही, पण शिकत होता. फरक पडतो. आज या वयात याचा अर्थ म्हातारपणात नव्हे, आत्ता या वयाच्या वळणावर मी लेखन करतो, माझी पुस्तकं येतात. सगळंच पैशासाठी आहे का? सगळंच नावासाठी आहे का? माझ्या आत ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत सरस्वतीने दिलेल्या, ते व्यक्त करायचा मला स्वतःला आनंद नाही का? तो आनंद कलावंत घेतो. मी घटना सांगतोय, एक नाव तुम्ही ऐकून ठेवा. मी तुम्हाला माहिती आहे का विचारत नाही. मला तुमचा सांस्कृतिकपणा अपमान नाही करायचा, कारण तुमची माझी अशी ओळख नाही. तुम्ही काय ऐकता, तुम्ही काय वाचता मला माहिती नाही. पण तुम्ही आता ऐका. विख्यात क्लासिकल गायक कुमार गंधर्व. 40% लोकांनी नाव ऐकलंय, नसेल तर आत्ता कुमार गंधर्व आपण तर ऐकलंय. शिवाजी मंदिरला त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, आणि समोर फक्त 2-3 श्रोते, जागतिक कीर्तीचे गायक, आणि पडदा उघडल्यावर समोर 2-3च श्रोते, सगळं रिकामं. मग तेव्हा काही वीज वगैरे नव्हती गेली, आलेच नाहीत लोक काही कारणाने. पुढे ऐका. त्या दिवशी कुमार गंधर्वांचं गाणं इतकं रंगलं, इतकं टोकाचं रंगलं, तर 3 श्रोत्यामध्ये एक श्रोता कोण होता कल्पना मॅडम? त्यातले एक होते कविवर्य मंगेश पाडगावकर. दुसरा कदाचित मी असेल. तुडुंब रंगलं. आता घटना पुढे आहे, पण पुढचं सांगायला आधीचं सांगावं लागतं. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे मित्र असलेले मंगेश पाडगावकर नाव 100% जणांनी ऐकले. त्यांची गाणी माहिती आहेत, भातुकलीच्या खेळामधली, या जन्मावर या जगण्यावर, दिवस तुझे फुलायचे, ते कवी. आणि मी तरुण होतो एकदम, 18 वर्षाचा. पाडगावकर मागे गेल्यावर मी त्यांच्या मागे. पाडगावकरांनी कुमार गंधर्वांच्या पायाला हात लावला आणि म्हणाले, कुमार ऐका, कुमार, मला टेन्शन आलं होतं. ते बोलले, मला टेन्शन आलं होतं, पडदा उघडल्यावर बाहेर कुणीच नाही, हे पाहिल्यावर तुझं गाणं रंगणार कसं? 1 रुपया बोलू नका तिकडे, विनंती आहे प्लीज. धन्यवाद. कुमार गंधर्व म्हणाले
की पडदा उघडल्यावर समोर बाहेर कोणीच नाही म्हटल्यावर गाणं गाणार कसं तुम्ही? कुमार गंधर्व जे बोललेत ना, आता कुमार गंधर्व माहिती असणं नसतं सोडून द्या, ते जे बोललेत ते कृपया लक्षात ठेवा आणि घरी आपल्या मुलांना, तरुण मुलांना, पत्नीला, पतीला, सासू सासऱ्यांना, आई बाबांना सांगा. प्रश्न काय विचारला पाडगावकरांनी? पडदा उघडल्यावर बाहेर कोणीच नाही म्हटल्यावर गाणं रंगणार कसं? कुमार गंधर्व म्हणाले, मंगेश, मी ना आयुष्यात कधी बाहेर बघून गाणं नाही गात, मी आत हृदयात बघून गातो गाणं. काटाला अंगावर, मी आत बघून गातो, बाहेर नाही. अधिकारी मित्रमैत्रिणींनो, हे मी माझ्या कामाबाबत, हे तुम्ही तुमच्या कामाबाबत, त्यांनी त्यांच्या कामाबद्दल. लोकांची गरजच काय आहे? कुणीतरी मला बघेल, थाप देईल, कुणीतरी मला ॲप्रिसिएशन करेल. गरजच काय? मी नाही का माझा परीक्षक? धन्यवाद.